नमस्ते, मी अश्विनी साई समर्थ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे ना 7:30 वाजलेत, तर सगळ्यांना शुभ सकाळ म्हटलं। आता देवपूजा करायच्या अगोदर आधी चहा वगैरे करून घेतला, तर नाश्ता आज करावं म्हटलं। तर तुम्हाला रात्री सांगितलं होतं ना, आपलं तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा बनवते। तर आमच्या जावा सगळे बनवतात ह्या तांदळाचा आणि डाळीचा ढोकळा। मी कधी बनवलं नव्हते, म्हणलं चला आज थोडंसं त्यांच्यासारखं बनवून बघूयाच म्हटलं। थोडं वेगवेगळं ट्राय करायला काय हरकत आहे, आणि आवडलं तर परत सगळ्यांना घरात करता येईल आणि सोपं आहे। 2 वाट्या तांदूळ घेतलं तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची। फक्त तांदळाचं प्रमाण थोडं डाळीपेक्षा दुप्पट पाहिजे, आणि जे हरभऱ्याची डाळ घेतली ती 1 पट, म्हणजे 1 वाटी। 2 वाटीच 1 वाटी असं हरभऱ्याची डाळ घेतले। जास्तीच काहीला लागत नाही। तर साहित्य जसं आपण इडलीला एक दिवस आधी भिजत घालून रात्री दळतो, परत सकाळी करतो, सेम त्याच पद्धतीचं आहे। चला, तर हे मळायला जायच्या अगोदर पटकन उरकावं म्हटलं। आधी नाश्ता करायला ठेवून मगच देवपूजा आणि बाकीचे सगळे कामं करावं असं म्हणते मी। तर चला तुमच्याशी शेअर करत ह्या सगळ्या गोष्टी करते। दळायला पीठ हे बघा आपलं असं तयार झालंय। थोडं घट्ट होतं, नॉर्मल अगदी नॉर्मल पाणी घालून थोडंसं मी ह्याला सैल केलंय बघा अशा पद्धतीने। आणि इथे एका बाजूला पाणी लागलं कुकरमध्ये, उकळायला ठेवले आणि कुकरची शिट्टी पण काढून घेतले। आणि ह्याच्यामध्ये ना आपलं चवीनुसार मीठ, आणि हळद, आणि इनो वगैरे काय नाही, आपला घरचा सोडा, मिक्स करून घेणार आहे। यांनी मी अर्धी वाटी ताकातली, मग मी आपलं बेसन मधलं ढोकळा करत असते, ते पण अगदी सोपं आहे। आणि सोडा घातल्यामुळे पीठ आणखीन आपलं हे बघा अगदी जाळीदार आणि हलकं झालंय। पीठ आणखीन आपलं ना हलकं झालंय हे बघा। आधीच ना कुकरच्या डब्याला तेल लावून घेतले मी, तर ह्याच डब्यात मी करणार आहे। कढईत पण आपण करू शकतोय, पण म्हटलं आता सकाळी खूप गडबड आहे आणि पोरींची परीक्षा पण चालू आहे, तर ते उठले अभ्यासाला सकाळीच, तर म्हटलं पटपट सगळं आवरावं। आणि पाणी उकळल्याशिवाय आपलं भांडं ठेवायचंच नाही, तर जेवढं बसेल तेवढंच पीठ घालणार आहे। तर ह्यातच मी डब्बा ठेवणार आहे। एवढंच की आपलं जे काय भांडं ठेवायचं आहे त्याच्या अगोदर पाणी पूर्ण उकळून घ्यायला पाहिजे। 1 मिनिटभर फक्त मी ना मोठा गॅस ठेवणार आहे, नंतर आपलं बारीक गॅसवरतीच हे ठेवून घेणार आहे। बाकीचा जो ढोकळा आहे ते मी आता एका बाजूला कढईत ठेवणार आहे, त्याशिवाय पटापटा होणार नाही। फक्त 1 मिनिटच मी ठेवणार आहे, आणि चला झाल्यावर दाखवते। एक 10 मिनिटं आपलं बारीक गॅसवरती परत हे आपला गॅस ठेवून द्यायचं। 10 मिनिट झालेत, म्हणजे चला आता कुकर खोलावं। मी पण पहिल्यांदाच करते, तर मला पण थोडंसं उत्सुकताच आहे। आणि जी ती थोडंसं पीठ राहिलं होतं दुसरी बॅच त्या ह्याच्यामध्ये लावल्या, त्या कढईमध्ये। म्हणलं आता चला बघूया कसं होतंय। वा मस्त। आणि तोपर्यंत देवपूजा, रांगोळी वगैरे असली कामं आवरले, तरच आपला ढोकळा एकदम मस्त झालाय। थोडंसं गार होऊन द्यावं लागेल। अगदी मस्त फुललाय सुद्धा ढोकळा आपला पूर्ण, तेवढं पीठ बसलंच नसतं। आणि आपलं हे बघा सुरे सुद्धा अगदी क्लिअर आले, तर आपला ढोकळा पूर्ण झालाय, शिजलाय पीठ पूर्ण। तर थोडंसं गार होऊन देते, गार झालं की नाही मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायला येईल। आणि फोडणीची पण लागलीच मी तयारी केली, मिरच्या ना लखलून त्याच्यामध्ये, वरणच मीठ भुरभुरले, आणि कढीपत्ता आणि जिरे पण सगळं घेऊन ठेवले। तर चला, तर हे थोडंसं गार होऊन दे, तोपर्यंत मी भात आणि एक बटाटा लावायचे मला। आपल्या आवडीनुसार त्याच्यावरती ना
आपलं आंबट तिखट भुरभुरते. तर तुम्हाला आवडत असेल तर भुरभुरा, नाही तर नाही. तर ह्याचे ना आधी पीस करून घेते. आणि प्लेट मधला जो लावला होता तो पण ढोकळा झालाय. म्हटलं आता त्याला पण तडका द्यावा एकत्रच. तर हा अगदी गरम आहे, आत्ताच काढला ह्याला. भरपूर मोहरी, कढीपत्ता आणि मिरची. इतकं भारी झालंय ना, खूप भारी. तर बघू शकता अगदी मस्त असं जाळीदार ढोकळा झालेला आहे. हे बघा, अगदी मस्त आणि सोपं पण आहे करायला. तर चला, तर सगळ्यांना खायला देते. तर आई, मी, हे परी झोपल्या. तर सई गेली आंघोळीला. तिला म्हटलं गरम गरम ढोकळा खाण्यासाठी आहे. तर तुम्हाला जवळ दाखवते किती सुंदर असं आपलं जाळी पडली आपल्या ह्या ढोकळ्याला. तर हे बघा, बघू शकताय एकदम मस्त. कोणी डोळे झाकून जरी रेसिपी केली तर होऊ शकते बघा कोणाला पण. मला पण थोडी भीती वाटत होती, पण झाला आपला ढोकळा एकदम हे बघा मस्त स्पॉन्जी, जाळीदार, छान. तर चला नाश्ता करून घेते मी पण. पटपट स्वयंपाक बनवायचा. डब्याला ना झोरा बनवायचा आहे. तर नुसतं तेल, जिरं, मोहरी आणि लसूण, खोबरं, तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट, बस. साधी अशी फोडणी ह्याचकडे देणार आहे मी. तर चला, मोहरी ना डब्याला घेवड्याची भाजी बनवते. तेल, जिरं, मोहरी, लसूण, खोबरं, तिखट, मीठ झालं. तर थोडंसं ना परत ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि हा अशी वाफ काढायची. छान घेवड्याची भाजी होते. तर यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट झाकून घेते. मस्त आपला घेवडा वापरून तयार झाला. मळ्यात ना बायका आहेत, तर म्हणलं त्यांच्यासाठी पण खायला घेऊन जाऊ. तर ढोकळा घेतलाय आणि आळूवडी. तर म्हटलं आता ह्यांच्याजवळ द्यावं. आणि परीचं बघून मी पण थोडंसं झटपट मेहंदी लावलं. ती सकाळी लावून गेली, बुधवार आहे म्हणून म्हटलं मी पण लावावं. तर 2 मिनिटाच्या आत न रंगते ही मेहंदी. चला तुमच्याकडे टाकते. तुम्हाला आणखीन पाहिजे तर एकदाशी सगळं पेरून झाले बघा. टोकन पूर्ण फिरवलं आपण. आणि मका ही मला वाटतं रान अर्धा एकराला जरा थोडं जास्त आहे, म्हणजे पाऊण एकराला थोडी कमी असेल. तरी पण 1 तास 1.25 तास झाला मला. ते पण नवीन आपण असल्यामुळे थोडं टाईम लागला मला. आणि आता भरपूर दिवस जर पाऊस चालू असल्यापासून कामाची काही सवय नाही, त्यामुळे थोडा टाईम लागला. असा तरी साधारणतः 1.25 तास लागला असेल मला. आता आज तर ऊन भरपूर पडले. संध्याकाळी जर थोडाफार पाऊस आला तर आपल्यासाठी चांगलंच आहे. पण आपण मका वगैरे काढले त्यासाठी चांगलं नाही. बघू आता आला तर ठीक, नाहीतर नाही. वापसा आहे चांगला. 4 ते 5 दिवसानं आपण उगवलेलं तुम्हाला दाखवतोच मी. चला.
तर हे अशा पद्धतीचं यंत्र आहे बघा, टोकन यंत्र नवीनच आहे आणि आता पहिल्यांदाच आपण त्यानं टोकन करायला लागलो आपण मका. तर अशा पद्धतीनं एकच बी सोडला जातो बघा, एकच बी. इथं आता दिसेल बघा या ठिकाणी एकच बी, फक्त एकच बी सोडतो. आणि एखाद्या वेळेस लहान बी असेल तर 2 सोडलं तरी पण काय फरक पडत नाही. आपण अंतर पण भरपूर 4 फूट अंतर ठेवलं आहे सरीमध्ये. अशा सऱ्या अगोदर करून घेतले. जे उसाला बेड आपण करतो त्या पद्धतीचं आहे. तर बेडवरती आपण आता पूर्ण टोकून करून घेणार पूर्ण बी आणि नंतर ठिबक हातरणार. ठिबकनं पाणी आपण चालू करणार आहे. ठिबकवरती पूर्ण मका करणार. आणि शक्यतो जेवढी आता आपण मका जे करतो आपण 4-5 एकर मका आहे आता माझी. तर ह्या सीझनला सगळी मका आपण ड्रिपवर करणार आहे. कारण का पाणी काय आता एवढं द्यायचं होणार नाही, भरपूर लागतात. 9 ते 10 पाणी लागतात जर दंडाने द्यायचं म्हटलं तर ते शक्य नाही आता. तर चला हे टोकन करून घेऊ, नंतर मग बघू. अशा पद्धतीनं ना यांनी पूर्ण रान 3 तासामध्ये अर्धा एकराच्या वरती थोडं आहे पेरून झालं. एवढंच घ्यायला खूप जरा कष्ट आहे. ट्रॅक्टरनं पटकन होऊन जाते, पण ह्याच्याने कसं थोडंसं ढकलावं लागते ना, त्यामुळे थोडंसं उशीर